नमस्कार मित्रांनो, पॅन कार्ड 2.0 व्हिडिओचं थंबनेल तुम्ही पाहिलंच असेल की आता केंद्र सरकारने प्रत्येक नागरिकाला पॅन कार्ड अपडेट करणं बंधनकारक केलं आहे। कारण की आता हे जे नवीन पॅन कार्ड जनरेट होणार आहे, या पॅन कार्डवर तुमचं एक बारकोड, त्या बारकोडमध्ये तुमचा संपूर्ण डाटा त्या ठिकाणी स्कॅन केला जाणार आहे। तर मग आता सर्वांना प्रश्न पडला असेल की आता पॅन कार्ड 2.0 हे आपल्याला काढायचं कसं, यासाठी काही प्रकारची कागदपत्र लागतील का, त्याचबरोबर याला काही मोठ्या प्रमाणात चलन वगैरे लागणार आहेत का, त्याचबरोबर यासाठी अर्ज आपल्याला कुठं करायचा आहे। मित्रांनो, चिंता करू नका, या व्हिडिओमध्ये संपूर्ण A to Z माहिती आपण एक्सप्लेन करणार आहोत। परंतु मित्रांनो, खांडवे पाटील जे आपलं नावाचं जे मेन यूट्यूब चॅनल होतं, हे चॅनल काही कारणास्तव डिमॉनिटाईज करण्यात आलं आहे। त्यामुळं खांडवे पाटील 2.0 नावाचं हे नवीन यूट्यूब चॅनल आपण तयार केलं आहे। जसं की या चॅनलवर आता संपूर्ण शेतीविषयक योजनाची व्हिडिओ असेल, त्याचबरोबर शासकीय माहितीची GR असेल, इतर अजून कोणत्या योजना असेल, या संदर्भातच आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण व्हिडिओ टाकणार आहेत। तर मग आता अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला लगेच प्रेस करायचा आहे। तर मित्रांनो, पॅन कार्ड 2.0 आता तुम्ही पाहिलं असेल, प्रत्येक सोशल मीडियावर जर पाहिलं, यूट्यूबवर पाहिलं, तुम्ही फेसबुकवर पाहिलं असेल किंवा इंस्टाग्रामवर भरपूर अशा रील्स तुम्ही पाहिल्या असेल की त्यावर पॅन कार्ड 2.0 हे करणं आता बंधनकारक झालं आहे। तर आता बऱ्याच नागरिकांना पॅन कार्ड 2.0 हे काढायचं कसं, यावर मोठा प्रश्न उपस्थित राहिला आहे। तर मग आता पॅन कार्ड 2.0 हे तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवर सुद्धा काढू शकता। हे कसं मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट माहिती तुम्हाला आज देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। त्यामुळं व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। तर चला करूया या व्हिडिओला सुरुवात। तर मित्रांनो, पॅन कार्ड 2.0 काढण्यासाठी आपल्याला जायचं आहे गुगल क्रोमवर गेल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला लिंक टाकून घ्यायची आहे, जी लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवली असून त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून डायरेक्ट वेबसाईटवर जाऊ शकता। तर अशा प्रकारे या ठिकाणी लिंक टाकून आपण या ठिकाणी वेबसाईट ओपन करून घेतली आहे। तर या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा स्वतःचा पॅन नंबर टाकून घ्यायचा आहे। जसा की या ठिकाणी पॅन नंबर, आधार नंबर, तुमचं जन्माचा महिना आणि जन्मवर्षसुद्धा टाकून घ्यायचं आहे, जसं की आपण या ठिकाणी आता टाकून घेणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी संपूर्ण माहिती आपण व्यवस्थित भरून घेतली। त्यानंतर तुम्हाला खाली एक चौकोनी डबा दिसेल, तो चौकोनी डब्यात क्लिक करायचा आहे आणि थोडं खाली स्क्रोल करायचं आहे। स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक पुन्हा चौकोन डबा दिसेल, आय एम नॉट अ रोबोट, यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी नवीन एक पेज ओपन होईल, जसे की कंटिन्यू विथ KYC, यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुमच्या आधार कार्डला जोही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक 6 अंकी OTP येणार। तो OTP जसाचा तसा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला भरून। तर मित्रांनो, या ठिकाणी OTP सुद्धा आला आहे, आपण OTP सुद्धा टाकून घेतला आहे। त्यानंतर सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनाला क्लिक केल्यानंतर मित्रांनो, पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल। त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर दिसेल आणि तुमचा ईमेल ID, तुमच्या पॅन कार्डला जर लिंक नसेल तर या ठिकाणी तुमचा ईमेल ID दिसणार नाही। तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल आणि पॅन नंबर जर ईमेल ID जर चेंज करायचा असेल तर या ठिकाणाहून तुम्ही सुद्धा चेंज करू शकता। तर या ठिकाणी आपण ईमेल ID आणि पॅन नंबरसुद्धा चेंज करणार आहोत। तर त्या ठिकाणी सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी पुन्हा तुम्हाला OTP येईल, तो OTP तुम्हाला जसेच्या तसे या ठिकाणी भरून घ्यायचे आहे। आपण मोबाईलवर आलेला OTP या ठिकाणी भरला। त्याचबरोबर आता ईमेल IDवर सुद्धा एक OTP येईल, तो OTP सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी भरायचा आहे। जसं की या ठिकाणी OTP आलेला आहे। आणि व्हॅलिडेट या बटनाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुमचा जोही ॲड्रेस असेल, घराचा ॲड्रेस जसाचा तसा या ठिकाणी ऑलरेडी आलेला असेल किंवा तुम्हाला ज्याही ॲड्रेसवर तुमचं नवीन पॅन कार्ड बोलायचं आहे तो सुद्धा या ठिकाणी तुम्ही टाकू शकता। त्यानंतर व्हेरीफाय या बटनावर तुम्ही क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, जनरेट अँड सेव्ह प्रिंट एक रिसिप्ट तुम्हाला मिळणार आहे। ती रिसिप्ट तुम्हाला काढून घ्यायची आहे। ती रिसिप्ट या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला मिळेल आणि रिसिप्ट तुम्ही डाउनलोडसुद्धा करून ठेवू शकता। आणि रिसिप्टचा जोही नंबर असेल तो नंबर तुम्ही ट्रॅकसुद्धा करू शकता, जसं की आपण या ठिकाणी ट्रॅकसुद्धा तुम्हाला करून दाखवणार आहोत।
तर मित्रांनो ॲक्नॉलेजमेंट नंबर या ठिकाणी आपण कॉपी करून घेऊया. त्यानंतर मित्रांनो आपल्याला थोडं खाली जायचं आहे किंवा एक नवीन पेज पुन्हा ओपन करायचं आहे. जसं की या ठिकाणी तुम्ही टाकू शकता ट्रॅक पॅन कार्ड. ट्रॅक पॅन कार्ड टाकल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला 1 नंबरचं ऑप्शन घ्यायचं आहे. 1 नंबरचं ऑप्शन घेतल्यानंतर सिलेक्ट यावर क्लिक करायचं आहे. न्यू रिक्वेस्ट चेंजेस तुम्हाला जे असेल ते या ठिकाणी टाकायचं आणि तुम्ही जोही नंबर कॉपी केला होता तो नंबर या ठिकाणी तुम्हाला पेस्ट करायचा आहे आणि कॅप्चा कोडमध्ये जोही कॅप्चा असेल जसंच तसं या ठिकाणी तुम्हाला भरून घ्यायचं आहे. या ठिकाणी कॅप्चासुद्धा भरला आहे. त्याचबरोबर सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनाला क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी थोडा वेळ लागेल म्हणून सॉरी डाटा नॉट फाउंड या ठिकाणी दाखवणार आहे. आणि तुम्ही जर उद्याला असेल 1-2 दिवसांत जर या ठिकाणी तुमचा ID ट्रॅक केला तर तुमचा ID प्रोसेसमध्ये आहे असं ते या ठिकाणी तुम्हाला दाखवल्या जाणार आहे. तर मित्रांनो पॅन कार्ड 2.0 अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे घरी बसून सुद्धा काढू शकता किंवा तुमचं जेही पॅन कार्ड असेल ते पॅन कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईलवर अशा प्रकारे अपडेट सुद्धा करू शकता. तुम्ही अपडेट केल्यानंतर अशा प्रकारे पॅन कार्ड तुमच्या घरी पोस्टाद्वारे हार्ड कॉपी त्या ठिकाणी पाठवल्या जाणार आहेत. तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओमधील संपूर्ण माहिती तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा नक्कीच प्रेस करायचं आहे. आणि मित्रांनो खांडवे पाटील नावाचं एक महत्त्वाचं व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आपण चालू केला आहे. त्याचबरोबर इंस्टाग्राम असेल, टेलिग्राम चॅनल असेल यावर सुद्धा बऱ्याच शासकीय योजनेची माहिती आपण अपलोड यानंतर करणार आहोत. त्यामुळं याच्या संपूर्ण लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. त्या लिंकवर सुद्धा जाऊन तुम्ही क्लिक करून संपूर्ण अपडेट माहिती घरबसल्या सुद्धा मिळू शकता.